सस्नेह नमस्कार. भारत कला दर्पण न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत. कला, संगीत, साहित्य, क्रीडा तथा सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातल्या नवनवीन खबर बातम्या खास आपल्यासाठी. एक अवलिया, एक व्यक्तिमत्व, एक सर्वसाधारण माणूस जेव्हा आपल्या कलाकृतीनं काहीतरी रेखाटतो त्यावेळी ती कला इतरांपर्यंत पोहोचवणं हे कला दर्पणचं काम आहे, कर्तव्य आहे, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं आम्ही समजतो. असंच एक व्यक्तिमत्व, निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कलामंचावर आम्हाला आढळलं रविवारी आणि त्यांच्याशी हितगुज केली. तेव्हा कळलं की या वयामध्ये आणि मागील 25 वर्षापासनं हे व्यक्तिमत्व आपल्या लेखणीच्या माध्यमातून, म्हणजे आपण त्याला पेन म्हणतो, त्या पेनाच्या कांड्या हिरव्या, निळ्या, लाल, गुलाबी आणि त्याच्यासोबत असे अगदी सर्वसाधारण कलर्स, त्याच्या पेन्सिल्स आणि त्यांनी रेखाटलेले चित्र, डिझाईन्स, वेगवेगळ्या पद्धतीने कोरलेली नावं त्या पेपर्सला, त्या कागदाला एक नवं जीवन देत होतं असंच म्हणावं लागेल. आणि या कलावंताचं, या कलाकाराचं, या व्यक्तिमत्वाचं नाव आहे श्री रामदास बैसकर. असा एक कलावंत ज्याला रिकग्नाइज करणं, त्याला ओळखणं, त्याच्याशी संवाद साधणं आणि त्याला जनमानसांपर्यंत त्याच्या कलेसह पोहोचवणं हाच एक प्रामाणिक उद्देश कला दर्पणनी ठेवलेला आहे. भारत कला दर्पण आणि आमचं हक्काचं व्यासपीठ, आमच्या मित्रमंडळींच्या सोबतचं निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कलामंच. मित्रांनो, या माध्यमातून हे कलावंत तुमच्या पुढे येत असतात. NSC असो, कला दर्पण असो, आम्ही मीडिया सपोर्ट देतो आणि NSC मंच, कलामंच, विचारमंच उपलब्ध करून देतो. या दोन्ही सांगड जेव्हा घेतल्या जाते, मला असं वाटतं तेव्हा श्री रामदास सरांसारखे एक कलावंत आपल्या समोर येतात आणि त्यांची कला खऱ्या अर्थाने जगासमोर प्रस्तुत करू शकता. बघा, तुम्ही बघू शकता HUTM अमरावतीमधलं नाव, त्यानंतर हे वेगवेगळ्या, म्हणजे एखाद्या नावामध्ये किती व्हेरायटी असू शकतात हे आपण यावरून बघू शकतो. श्री रामदास सर, त्यांच्या कलाकृतींना आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी पुढेही असंच हे कला जगत आविष्कार स्वरूप बनवत राहावं हीच सदिच्छा. भारत कला दर्पण न्यूज नेटवर्कसाठी खास मी मुख्य संपादक म्हणून म्हणा किंवा एक संचालक म्हणून म्हणा, कला दर्पणचा ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवली माझ्या संवादाच्या माध्यमातून. माझे एडिटर, फोटोग्राफर सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळीच्या सन्माननीय अध्यक्ष भोजराजी काळे सर, आमचे समन्वयक आणि सचिव सुरेन भांडे सर यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि मंच उपलब्ध करून दिल्यानंतर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आम्ही या नवोदित कलाकारांना किंवा जे जगापर्यंत पोहोचू शकले नाही अद्यापपर्यंत, त्यांना सुद्धा जगापर्यंत त्यांच्या कलेसह विनामूल्य पोहोचवू अशी शाश्वती देतो. आणि एक सुंदर कला आणि संगीताची, सांस्कृतिक क्षेत्राची मनोभावे सेवा इथे घडत राहावी हीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. माईक जवळ घ्या. हाँ, ना किसी से ईर्ष्या, ना किसी से घोट, ना किसी से ईर्ष्या, ना किसी से घोट. मेरी अपनी जिंदगी है, मेरी अपनी दौड़. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. सागर में पानी बोलते हैं, सागर में पानी बोलते हैं, घड़ा भरने जाए. सागर में पानी बोलते हैं, घड़ा भरने जाए. इस दिल में वक्त में एक रहस्य छिपा है, घटवा से कहानी है. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. यारो, एक बेवफा ने प्यार मांगा, गली गली बाहर मांगा. एक बेवफा ने प्यार मांगा है,
कलियों ने उधार मांगे कि बची यार की जिंदगी तो दोस्तों ने उधार मांगी क्या बात है देने बढ़िया वाले किसी को गरीबी न दे नोट दे दे मगर बदले क्या बात इथं दाखवा 1 मिनिट 2 मिनिटं यांचं एक एक्सपर्टाईज ही आहे